सतारा में बालाजी के रूप में प्रसिद्ध गणेश प्रतिमा पुणे में दगडू शेठ हलवाई गणपति जैसे सताराकारों को आकर्षित कर रही है, जो एक अरस और भव्य मंडप की योजना बना रही है, जो सतारा के सभी सार्वजनिक गणेश मंडलों से बड़ी है। सतारा में पिछले 17 वर्षों से सताराकारों और गणेश भक्तों के लिए समृद्ध युवा गणेश महोत्सव मंडल। आपको बताते चलें, सदर बाजार ने सताराकारों के सामने एक अलग आदर्श स्थापित किया है। दृष्टि से देखें तो मंदिर के मीनार, दरगाह, मस्जिद, भव्य दिव्य गणेश आगमन मंडप कम उम्र में सताराकारों का आकर्षण बन रहा है। मंडलों ने आकर्षक विद्युत रोशनी के और 24 करोड़ ऊंची बप्पा की मूर्ति के स्वरूप ने सतारा की अलग पहचान बनाई है। मंडल के अध्यक्ष प्रतीक बाबा मोहिते और निखिल माली और मंडल के सभी सदस्यों ने इसके लिए कड़ी मेहनत की है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट FSA न्यूज। 2007 साली या मंडळाची स्थापना झाली। आता 17व्या वर्षामध्ये हे मंडळ पदार्पण करत आहे। सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवसापासूनची पहिल्या वर्षापासून जी मूर्ती आहे ते आपल्या गडकरा इथले पोपट आबा कुंभार यांच्यापासून आम्ही बनवत आलो। आबा नेहमी आम्हाला म्हणत असायचे, म्हणजे इथे हे आम्ही सगळे सभासद याचे साक्ष देतो की एक दिवशी तुमचं मंडळ नक्की मोठं होणार, एक दिवशी तुमचं मंडळ नक्की होणार। कारण खूप शून्यातून मंडळ उभं केलं होतं। 8x8चं स्टेज बांधून हे मंडळाची स्थापना झाली होती आणि तिथून पुढं आत्ता जे बघतोय आपण हे सगळं बाप्पाच्याच कृपेने सगळ्या गोष्टी चालू आहेत। आम्ही म्हणजे बरेच जण देवाकडे येतात आणि देवाला असं नवस करतात की माझं चांगलं होऊ दे, भरपूर पैसा मिळू देत, भरपूर शौहरत वगैरे मिळू दे। पण आम्ही नेहमी बाप्पाला हेच विनंती केली, गणपती राया तुझं मंडळ आहे हे आणि हे मंडळ मोठं होऊ देत। त्यामुळे हे गणपती आम्हाला नेहमी पावत आला। त्यामुळे आज नवसाचा गणपती म्हणून साताऱ्यात याचं खूप मोठं नाव होत आहे। भरपूर नारळ येतात, भरपूर मोदक वगैरे चांदीचे, ज्याचा जसा नवस असेल तसे इथं गोष्टी येतात। पण ते मंडळ कधी स्वतःजवळ ठेवत नाही, ते नेहमी दान स्वरूपातच मंडळ नेहमी देत आलेलं आहे। मंडळाची प्राणप्रतिष्ठा जी होती गणपती बाप्पाची ते महाराष्ट्रातील यजुर्वेदी ब्राह्मण श्री सिद्धेश पाठक यांच्या हस्ते होत असते। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणेश याग वगैरे असे भरपूर उपक्रम आहेत, जे शालेय उपक्रम आहेत। रक्तदान शिबिर, अजून रील्स कॉम्पिटिशन, असे भरपूर नवीन नवीन गोष्टी मंडळाच्या वतीने नेहमीच होते। बरोबर, हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते नाना म्हणजे श्रीरंग मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने केलं आहे। जेव्हा मंडळाची मीटिंग बसली होती, आत्ताचं बाहेरचं जे देशातलं जर वातावरण आपण बघितलं की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये खूप फूट पडते, पण यांचा एक मिलाप म्हणून जर तुम्ही जर डिझाईन वगैरे बघितली तर थोड्या पद्धतीने दक्षिण भारत, आपली हिंदू संस्कृती आणि मुघल संस्कृती, म्हणजे त्यांच्या ज्या जाळ्या वगैरे आहेत ताजमहालच्या, तशा पद्धतीने म्हणजे हिंदू मुस्लिम हे वेगळे नसून हिंदू मुस्लिम भाई भाई आहे अशा पद्धतीने या मंडपाचं डेकोरेशन आहे। त्याच्यामध्ये नानांचं, श्रीकांत मोहिते आणि निखिल माळी यांचं खूप मार्गदर्शन झालं। त्याच्यामुळे आज जे आपण सगळं बघत आहोत ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे। नमस्कार, मी निखिल शंकरराव माळी, श्रीमंत युवा गणेशोत्सव मंडळ सदर बाजार गणेश कॉलनी सातारा या मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे। आम्ही या मंडळाची 2007 साली स्थापना केली। आज हे मंडळ 17व्या वर्षात पदार्पण करत आहे। अगदी छोटंसं रोपटं लावतो आपण तसं आम्ही हे मंडळाची सुरुवात केली होती। अगदी म्हणजे सुरुवातीला आमच्या मंडळात म्हणजे मूर्तीसुद्धा अगदी छोट्या प्रमाणात असायचं, मांडव एकदम छोट्या प्रमाणात, अगदी सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणींना आम्ही दूर करत करत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आम्हाला गणपतीनं सगळ्यांना सक्षम केलं आणि आज आम्हाला एक छोट्या रोपट्याचं एक मोठ्या झाडात रूपांतर झालेलं स्वतःहून असं दिसायला लागलं आणि ह्याचा आम्ही असंच दिवसेंदिवस या रोपट्याचा मोठा वटवृक्ष व्हावा यासाठी प्रयत्न करत राहणार आहे आणि सर्व साताऱ्यातील भाविकांचा आणि कॉलनीतील सर्व नागरिकांचा आणि सर्व आमच्या घरातल्यांचा, म्हणजे जेवढे आमचे मित्रपरिवार आहे सगळ्यांचा आम्हाला सगळ्या प्रकारचा पाठिंबा असतो। त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो। तुमच्या मंडळाचं नाव काय? श्रीमंत युवा गणेशोत्सव मंडळ गणेश कॉलनी सातारा। आम्ही म्हणजे सातारचा श्रीमंत थोडक्यात या मंडळाला आता एक असं सगळ्यांनीच असं एक प्रकारचं कसं श्रीमंत दगडूशेठ कसं म्हणतो तसं सातारचा श्रीमंत प्रकारचा एक गणपती आता हा साताऱ्यात नावारूपास यायला लागला आहे। बऱ्याच जणांनी असं बोलून दाखवलं की आम्ही काही नवस केले होते त्यातनं, पण ते पण असे त्यांचे प्रत्यय आले की बाबा त्या थोडक्यात नवसाला पावणारा गणपती, असं पण इथून पुढे या गणपतीचं एक म्हणजे आहे। आम्हाला पण त्याचा प्रत्यय येतोय प्रत्येक वर्षी आणि आम्हाला त्यातनं म्हणजे प्रगती स्वतःचीच दिसायला लागली। आम्ही जेव्हापासून गणपतीचं मनापासून करायला लागलो तेव्हापासून म्हणजे आमची जी प्रगती झाली आणि सगळ्याच बाबतीत आम्हाला कधी अडचण आली तर आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेतलं की कुठल्याही अडचणीतनं आम्हाला गणपती बाप्पा बाहेर काढतोय। त्यामुळं आम्ही असंच दिवसेंदिवस गणपती बाप्पाचं करत आहोत। नमस्ते, माझं नाव श्रीकांत मोहिते। श्रीमंत युवा गणेशोत्सव मंडळ गणेश कॉलनी सदर बाजार सातारामधला हा मंडळ आहे। वर्ष आमचं हे 17वं वर्ष आहे। हा जेव्हा कल्पना ही आम्ही मागच्या वर्षीच केली होती की मांडव कोणत्या पद्धतीनं करायचा, काय करायचा, ह्याची भव्यता गेले 5-6 वर्ष झालं
कमीत कमी 5-6 वर्ष झालं मंडळामध्ये एवढे भाविक यायला लागले आहेत की आपण सांगू शकत नाही की एवढ्या प्रमाणात भाविक येत आहेत. मग ह्या वर्षी काय कल्पना करावी, ह्या वर्षी काय कल्पना करावी, तर मी, निखिल, चेतन, यश, आम्ही सर्व घरातले वगैरे की नवीन काय करता येईल का, ह्या पद्धतीनं आम्ही चाललो होतो. तर ह्या वेळेला काय आम्ही केलं होतं की हा मांडव जो आहे हा 60 बाय 80चा हा मांडव आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डिझाईनला गेले होते, आम्ही डिझाईन एक म्हणजे जे आमचे मांडववाले डेकोरेशनवाले आहेत, प्रत्येक गोष्ट की कशा पद्धतीने होईल, वेगळं काय, लोकांना काय वेगळं देऊ शकतो आपण, लोकांना काय आवडेल, ह्या पद्धतीनं आम्ही पुढे जात होतो. प्लस आम्ही जेव्हा गणपती मूर्ती जेव्हा स्थापन करणार होतो की मी बालाजीचा खूप मोठा भक्त आहे, मी, निखिल, आम्ही दरवर्षी 2-3 वेळा आम्ही बालाजीला जातोच. दरवर्षी आमचा बालाजीचा नाम, बालाजीची प्रतिकृती हे आमच्या मंडळात असतेच. आम्ही कोणत्याही प्रकारे बालाजी आणि गणपती हे प्रॉपर आम्ही त्याचं समन्वय साधूनच हे पूर्णपणे आम्ही मंडळ केलेलं आहे. आम्ही खूप शून्यातून मंडळ आम्ही निर्माण केलं होतं. हे मी एवढं सांगेल, मी बालाजीचा खूप मोठा भक्त आहे, गणपतीचा खूप मोठा भक्त आहे. जे झालंय, जे आहे हे त्यांच्यामुळेच आहे. माझं तरुण पिढीला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा, तुम्हाला मनापासून श्रद्धा ठेवा, तुमचं कधीही वाया जाणार नाही, कधी 100% वाया जाणार नाही.